Zee 24 तास एक पाऊल पुढे। राम कदम, आप ये बताएं, अगर आपको पीटा गया, आप नीचे गिर गए, तो आपने पीटा, ये जानकारी कहां से आई? मैं आपको विस्तार से पहले मराठी में बाद में हिंदी में बताता हूं। आज दुपारपासून वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवर ज्या पद्धतीच्या बातम्या येत होत्या त्या पूर्णपणे सत्य नाहीयेत। मुळात मनसे हा पक्ष आणि मी स्वतः आजपर्यंत या विधानसभागृहामध्ये मुंबईच्या पोलिसांसाठी, महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी मी अनेकदा भांडलेलो आहे आणि पोलिसांचा आम्ही आदर करतो। जेव्हा विटीला जो मागे 3 महिन्यापूर्वी जो काही प्रकार घडला तर त्यावेळेस मनसे हा पहिला पक्ष होता की जो पोलिसांच्या बाजूने उभा राहिला। त्याच्यामुळे मनसे हा पोलीस अधिकाऱ्यांवर हात उगारणारा, म्हणजे मी तर उगारलेलाच नाहीये, तर हा पक्ष नाहीये। हा भाग एक। दुसरा भाग असा झाला की आज दुपारची घटना क्षितिजनी सांगताना त्यात थोडंसं राहिलं की आपले विधान परिषदेचे सभापती वसंत डावकरे साहेबांनी त्याला बोलवून घेतलं होतं अधिकाऱ्याला बोलवून घेऊन त्या अधिकाऱ्याची उर्मट भाषा सभापतींच्या समोर देखील होती। त्या ठिकाणी क्षितिजनी स्वतःहून माघार घेण्याचा प्रयत्न केला होता, पण अधिकाऱ्यानं सांगितलं की तुला काय उखाडायचं ते उखाड, अशा प्रकारची अश्लील भाषा वापरून तुम्हाला काय करायचं ते करा असं सांगून क्षितिज ठाकूर यांना चेतवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर विधानसभा हे सार्वभौम सभागृह आहे। या सभागृहाचा आम्ही सगळे आमदार सन्मान करतो। सभागृहामध्ये लोकशाही मार्गाने हा विषय मांडला गेला। लोकशाही मार्गाने हा विषय हक्कभंग मांडल्याच्या नंतर त्या ठिकाणी सभागृह तहकूब झालं। सभागृह तहकूब झाल्याच्या नंतर बाल्कनीत मुळात ज्याच्या विरोधात हक्कभंग मांडतो आहोत त्या अधिकाऱ्याला बाल्कनीत येता येत नाही। प्रश्न असा आहे की तो बाल्कनीत कसा आला आणि बाल्कनीत आल्याच्या नंतर बाल्कनीतून त्यांनी आमदारांना शिवीगाळ करणं आणि ठीक आहे तू बाहेर ये, तुला मी बघून घेतो, अशा प्रकारे त्या अधिकाऱ्यानं बोलणं, या बाबतीत आपल्या त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालता येणार नाही। असं सगळं झाल्याच्या नंतर सगळे आमदार आम्ही त्याचा जाब विचारण्यासाठी त्या ठिकाणी गेलो। मी स्वतः त्या ठिकाणी होतो। आम्ही जवळजवळ टीव्हीवर तुम्ही दाखवतात की 4 ते 5 आमदार होते, ही बातमी चुकीची आहे। तुम्ही विधानसभागृहाचं फुटेज तपासून पहा, त्या ठिकाणी 40 ते 50 आमदार आम्ही होतो। फक्त काय की ज्यांचे चेहरे लोकांना माहीत आहेत आणि पत्रकारांना माहिती आहेत त्यांचीच नावं पुढे आली, बाकीच्या आमदारांची नावं पुढे आली नाहीत। आम्ही 40 ते 50 आमदार होतो आणि तिथे त्यांना जाब विचारत असताना त्या अधिकाऱ्यानं मला स्वतःला धक्का दिलाय, मी खाली पडलोय आणि मी खाली पडल्याच्या नंतर सुद्धा मी स्वतःहून त्यांच्यावर हात उगारला नाही। त्या ठिकाणी त्या जमावामध्ये आपसात धक्काबुक्की झाली, पण या सगळ्या प्रकारामध्ये जरी करता तो पोलीस अधिकारी असला, त्यांनी मला धक्का दिला तरी माझ्या पक्षाचे संस्कार माझ्यावर आहेत, मी त्या अधिकाऱ्यावर अजिबात हात उगारला नाही। पण तरी देखील आज दुपारपासून इलेक्ट्रॉनिक मीडियावर अशा पद्धतीने दाखवलं जातंय की राम कदमनं हल्ला केला, हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे आणि याच्यासाठी तुम्ही स्वतः विधानसभागृहातलं फुटेज तुम्ही तपासून पहा की त्यांनी मला धक्का मारलाय की नाही, मी खाली पडलोय की नाही। त्याच्यानंतर आपण चालवलं तर मला असं वाटतं की आम्हाला देखील आमदारांना न्याय मिळाला असं होईल। आणि एक लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या विधानसभागृहाचे 40-50 आमदार चिडून जेव्हा वर जातात, त्यांचा जेव्हा रागाचा उद्रेक होतो, तेव्हा याचा अर्थ त्याच्याही बोलण्यामध्ये काही ना काही उर्मटपणा आला असेल, एवढं आपल्याला मान्य करायला नको का? आम्ही कुणीच आमदार पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात नाही आहोत, उलट आम्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या डे टू डे त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्यांच्या समस्यांसाठी आम्ही विधानसभागृहामध्ये अनेकदा आम्ही त्यांच्यासाठी भांडलेलो आहोत, भांडतो आहोत। पण आज जे काही चित्र पूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखवण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटतं ते अर्धसत्य आहे। बोलतो जेव्हा ही घटना घडली तेव्हा हाऊस हे 20 मिनिटांसाठी तहकूब झालं होतं। आमदारांकडे इतकी आयुध आहेत की सामान्य माणसाकडे नसतात आणि या महाराष्ट्रातल्या सार्वभौम ठिकाणी ज्या प्रतिष्ठाना तडा गेलेला आहे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर केलेलं आहे की उद्याच्या उद्या या इथं घडलेल्या घटनेचा निकाल लागेल आणि दोषींवर कारवाई होईल। मला क्षितिज ठाकूरांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही या आघाडी सरकारला पाठिंबा देताय, उद्या जर का तुमच्यावर कारवाई झाली तर तुम्ही पाठिंबा काढून घेणार का? पाठिंबा काढणार नाही, जी कारवाई असेल ती मला मान्य आहे। मी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी, जसं मी आधी बोललो, मी सर्व रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे। कदम साहेब, तुम्ही म्हटलात त्यानुसार मारहाण जी आहे ती झालेली असा तुमचा दावा आहे। मुख्यतः कितीही वाईट वागणारा व्यक्ती असो, विधिमंडळाच्या आवारात ती असते, कायदेमंडळ म्हणून आपण या आवाराला संबोधतो आणि तिथे तुम्ही कायदा हातात घेतात। मग
जे काही 4-5 लोकांनी त्याच्याशी मुळात निलेश एक लक्षात घ्या की मी एक सर्वसामान्य नागरिक नाही, मी एक जबाबदार आमदार आहे आणि अशा पक्षाचा आमदार आहे मनसेचा की मनसे हा पक्ष कायम पोलीस अधिकाऱ्यांची बाजू घेतोय. अनेकदा आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाला, आमच्या कार्यकर्त्यांवर काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सरकारच्या दबावामुळे खोट्या केसेस घेतल्या गेल्यात, तरी देखील आमचा पक्ष हा कायम पोलीस अधिकाऱ्यांच्या बाजू घेतोय. माझी विधानसभागृहातले तुम्ही भाषणं तपासून पहा, मी सातत्यानं पोलीस अधिकाऱ्यांसाठी भांडतोय. मुळात विषय असा आहे की मी आमदार असताना त्या अधिकाऱ्याला माहीत असताना त्यांनी मला ढकलून देणं, मी खाली पडणं, हे पडल्याच्या नंतर बाकीचे आमदार संतप्त झाले आणि मग ती धक्काबुक्की झालेली आहे. पण अशा प्रकारची कोणतीही घटना माझ्या हातून घडलेली नाही. राज ठाकरे यांनी जी प्रतिक्रिया दिली नागपुरामध्ये आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर माझ्या पक्षाचे आमदार असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा. तुमच्या गटनेत्यांनी येऊन सांगितलं माझ्या पक्षातल्या आमदारांची नावं समोर येतात. आमच्या पक्षाच्या आमदारांवर, पोलीस अधिकाऱ्यांवर हात उचलावा असे संस्कारच नाहीत. आमचा कोणताही आमदार, कोणताही पदाधिकारी हा पोलीस अधिकाऱ्यांवर हात उचलूच शकत नाही आणि मी कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यावर हात झी 24 तास एक पाऊल पुढे.